नमस्कार शेतकरी बांधवांनो, 27 सप्टेंबर 2024 रोजी एक महत्त्वाचा असा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित केलेला आहे आणि या GR नुसार राज्यातील 2023च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना 5,000 रुपयाचं जे अर्थसहाय्य आहे ते अतिरिक्त अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि त्यासाठी त्यांनी काही अटी टाकलेल्या आहेत। कोणत्या अटी आहेत, कोणते शेतकरी पात्र आहेत हे 5,000 रुपये हेक्टरी अनुदान घेण्यासाठी याची संपूर्ण माहिती आज आपण या GRच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी तुम्ही KT डिजिटल मराठी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन अपडेट भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अतिरिक्त सूचना देण्याबाबत अशा आशयाचा शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून या ठिकाणी काढलेला आहे आणि त्याची तारीख जर तुम्ही पाहिली तर 27 सप्टेंबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे। तर या शासन निर्णयामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरतील हे प्रोत्साहनपर किंवा अतिरिक्त जे 5,000 रुपये अनुदान आहे हे अनुदान भेटण्यासाठी याची माहिती त्यांनी इथं दिलेली आहे। या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी दिनांक 5 जुलै 2024 रोजी सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदवलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात येऊन त्या अनुषंगाने संदर्भ 1 नुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा हा शासन निर्णय दिनांक 29 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरचे अर्थसहाय्य संबंधित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 30 ऑगस्ट 2024च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आली होती। तर मित्रांनो, हे जे 5,000 रुपयाचं अनुदान आहे हे कोणाला भेटणार आहे तर ज्यांनी ई-पीक पाहणी नावाचं जे ॲप आहे या ॲपच्या माध्यमातून कापूस किंवा सोयाबीनची नोंदणी केलेली होती अशा शेतकरी बांधवांनाच फक्त हे अतिरिक्त 5,000 रुपयाचं अनुदान भेटणार आहे। म्हणजेच कापूस आणि सोयाबीन उत्पादकांनाच हे भेटणार आहे। ते किती भेटणार आहे तर 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट म्हणजे ज्यांनी ई-पीक पाहणी केली आहे आणि कापूस आणि सोयाबीन नोंदवलेला आहे अशांचं क्षेत्र जर 0.2 पेक्षा जर कमी असेल तर त्यांच्यासाठी 1,000 रुपये आणि 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत हे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो, हेक्टरी 5,000 आणि जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंतच हे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। तर 2 हेक्टरचा विचार केला तर 10,000 रुपये इतकं अर्थसहाय्य शेतकरी बांधवांना या शासन निर्णयाद्वारे देण्यात येणार आहे आणि अशा आशयाचा हा शासन निर्णय या ठिकाणी दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केलेला आहे। शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत पुढील प्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहेत। म्हणजे त्यांनी या ठिकाणी काही अटी टाकलेल्या आहेत। सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकांची लागवड केलेली आहे आणि ई-पीक पाहणी पोर्टलवरती नोंद नाही, मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे 7/12 उतार्यावर लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुज्ञेय करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। म्हणजे मित्रांनो, जर ई-पीक पाहणी नावाच्या पोर्टलवरती जर तुम्ही नोंद केलेली नसेल आणि तलाट्याकडे जर नोंदणी असेल तरी सुद्धा शेतकरी बांधवांना हे अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे। दुसरी जी अट आहे ती अशी आहे, ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संमती पत्रास अनुसरून आधार संबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर
त्यानुसार संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी। म्हणजे मित्रांनो, हे जे अर्थसहाय्य आहे हे तुम्हाला DBTच्या माध्यमातून मिळणार आहे। तुमच्या अकाउंटला जर तुमचा आधार नंबर लिंक असेल तरच हे अर्थसहाय्य तुम्हाला मिळू शकेल। जर नसेल मित्रांनो तर बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या अकाउंटला आधार नंबर लिंक करून घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो, तिसरी जी अट आहे, महाआयटीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव व आधारप्रमाणे नाव जुळणी करून त्यासाठीचे मॅचिंग पर्सेंटेज 90% पर्यंत अनुज्ञेय ठेवण्याबाबतची कार्यपद्धती वगळण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, इथं पूर्ण तुमचं आधारवरचं नाव आणि जे शेतकऱ्याचं नाव आहे ते शेतकऱ्याचं नाव एकच असलं पाहिजे। 90% पर्यंत जरी यापूर्वी नाव मॅच झालं तर हे जे अनुदान आहे हे अनुदान देण्यात येत होतं, परंतु आता मात्र या ठिकाणी तसं होणार नाही। तुमच्या आधारवरील नाव, तुमच्या 7/12 उतार्यावरील नाव आणि तुमच्या बँकेवरील नाव ही तिन्ही नावं मित्रांनो एकच असायला पाहिजेत। त्याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक येता कामा नाहीत, अन्यथा तुम्हाला हे जे 5,000 रुपये आहे हे भेटणार नाहीत। त्याच्यानंतर मित्रांनो, चौथी जी अट आहे सामायिक खातेदाराशी संबंधित आहे। तर त्यांनी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की सामायिक खातेदारांच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन सोयी घोषणापत्र सादर करतील अशा खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरिता अनुज्ञेय असलेले एकूण अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी। म्हणजे एखाद्या उतार्यावरती एकापेक्षा जर जास्त नावं असतील आणि उतारा जर सामायिक असेल तर अनुदान घेण्यासाठी इतर खातेदारांचं संमतीपत्र जे आहे सोयी घोषणेद्वारे ते तुम्हाला या ठिकाणी सादर करावं लागणार आहे। आणि त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो, आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित शेतकऱ्याचं हे जे 5,000 रुपयेचं अतिरिक्त अर्थसहाय्य आहे हे दिलं जाणार आहे। पाचवी महत्त्वाची अट अशी आहे की सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खातेदाराकरिता प्रति पीक 2 हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुज्ञेय करण्यात यावी। म्हणजेच मित्रांनो, जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंतच हा जो लाभ आहे हा लाभ तुम्हाला, तर मित्रांनो 2 हेक्टरपर्यंतच याचा लाभ तुम्हाला इथं दिला जाणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजच्या व्हिडिओमधील काही माहिती आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि हा जर शासन निर्णय तुम्हाला जर पाहायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन सुद्धा हा शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि त्याचा जो संकेतांक क्रमांक आहे हा संकेतांक क्रमांक सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे 2024092717 06267601 असा हा संकेतांक क्रमांक आहे। त्या ठिकाणी तुम्ही संकेतांक क्रमांक टाकून सुद्धा हा शासन निर्णय डाउनलोड करून पाहू शकता। तर मित्रांनो, माहिती आवडल्यास तुमच्या गावातील ग्रुपवरती नक्की हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।